सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज विशेष बातमी म्हणजे मी परवाच शुक्रवारी जिल्हा कलेक्टरला पत्र दिलं होतं की ठेवी नाक्यावरील नवरात्रोत्सवाबाबत जो पारंपरिक 40 वर्ष नवरात्रोत्सव होतोय, सर्व ठाणेकर नागरिक ठाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणचे वसई, विरार, पालघरपासून ते पार कल्याण, डोंबिवली, मुंबईपासूनची लोक ठाणे नगरीमध्ये जय अंबे ट्रस्टचं भरवण्यात आलेलं 40 वर्षाचं धर्मवीर आनंद दिघे यांनी चालू केलेली उत्सवाची परंपरा, दुर्गा मातेचा उत्सव काल सोमवारी 22 तारखेपासून चालू झाला. या संपूर्ण मिरवणुकीमध्ये मी सुद्धा काल सहभाग घेतला. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे या मिरवणुकीमध्ये स्वतः देवीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होते आणि या सहभागामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही सुद्धा होतो, त्यांच्या मागेच होतो. उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं एस रविराज रवींद्र चांगू शिंदे हे ठाणे क्षेत्रामध्ये गेली 95 वर्षापासूनचं आजी आजोबा बाबा वास्तव्य आहे. आम्ही बघत आलो आहे ठाण्याच्या लाल मातीतलं घडलेलं ठाणं, विकासाचं ठाणं, बदलतं ठाणं, ठाणे बदलतं अशी जी संज्ञा आहे उपमुख्यमंत्र्यांची, ती पूरक आणि मारक आहे. या संज्ञेअंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री हे सरकारमध्ये बसून जो काही ठाणे शहराचा विकास करतात तो सार्थ आहे असं तर मला तरी वाटतं. कारण की पक्षपाती धोरण, पक्षपाती भूमिका जी काही असेल ती असो, परंतु गेल्या 2.5 वर्षातील घडामोडीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे त्यांना गद्दार म्हणून हिणवलं जातं. बघा, एखादी गोष्ट चांगल्या होण्यासाठी खोटं काम करावं लागतं. एखाद्या चांगलं कामासाठी आपल्याला खोटं बोलावं लागतं. तसंच महाराष्ट्राच्या विकासासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे 2021 जे काही केलं ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी केलं, जे महाराष्ट्राच्या विकासासाठी केलं आणि ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी केलं आणि ठाणे शहरातील गल्ली गल्ली, मुंबईपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मालवण, वसई, विरार, पालघर या संपूर्ण क्षेत्रासाठी केलं. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्याचा सार्थ अभिमान आहे. हे पक्षीयवाद चालत राहणार. पक्षीयवाद हे कधी न संपणारे आहे, परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास जर कोणी केला असेल तर एकनाथरावजी शिंदेने. मी ठणकावून बोलेन, भले इतर पक्ष त्यांना काहीही बोलत, गद्दारी केली, परंतु सार्थ अभिमानायक त्यांनी महाराष्ट्राचा विकास घडविला आणि लोकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्यांचं नाव पोचलं तर बोलतं. धर्मवीर आनंद दिघांचंही पोचवलं, धर्मवीरांचे मार्गदर्शक तत्व. परंतु टेंबे नाक्याचा उत्सव आज धर्मवीर आनंद दिघांनी 40 वर्षापूर्वी परंपरागत चालू केला. त्याचे वृक्ष मुहूर्तमेढ नेवली, त्या आज वडाच्या झाडासाठी ती वृक्षावर रोवून वाढली आणि मोठ्या स्वरूपात काल मी बघितलं. मी काल स्वतः मिरवणुकीमध्ये सामील होतो. पूर्ण कावा नाक्यापासून ते चालत कावा ब्रिज क्रॉस केला, जांभळी नाक्यावर आलो, जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या कोर्ट नाक्याजवळ आलो. तिथे मला पोलीस लाईनजवळ रिक्षा मिळाली आणि मी महानगरपालिका कार्यालयात आलो, विविध अधिकाऱ्यांना भेटलो. परंतु या उत्सवाला गालबोट लागू नये, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये. पारंपरिकत आहे, परंतु
जय आंबे ट्रस्ट मार्फत जे काही उत्सव होतो दुर्गा मातेचा, त्याच्यामध्ये आमचं अख्खं ठाणेकर आणि आम्ही सुद्धा सहभागी आहोत. परंतु एक चुकीची गोष्ट जी घडली ती शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर इथे महानगरपालिकेत अधिकृत काम झालेलं चालू. एप्रिलमध्ये वर्क ऑर्डर दिली, एकनाथराव शिंदेनेच स्वतः उद्घाटन केलं. जर एखाद्या ठिकाणी उद्घाटन झालेलं कामाच्या ठिकाणी अधिकृत महानगरपालिकेचं काम बंद केलं जातं आणि कोणीतरी जायंट व्हीलवाला महानगरपालिका परमिशन देते, हे कुठेतरी सेवा नियमावलीचे बाह्य आहे. त्यामुळे ज्या ज्या अधिकाऱ्याने परमिशन दिलेली आहे त्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस मिळालीच पाहिजे. हा माझा कायद्याचा आणि या नियमावलीचा भाग आहे. जर एका ठिकाणी कार्यालयात जेवून वर्क ऑर्डर दिली आणि वर्क ऑर्डर दिलेलं काम अधिकृत महानगरपालिकेचं बंद पडायचं आणि जायंट व्हीलला परमिशन द्या, आणि जिथे चिखल झालेला भाग आहे पावसाने त्याच्यामध्ये एखादा जायंट व्हीलचा पार्ट पडला आणि जायंट व्हील पडलं, कोसळला, अपघात झाला, तर ह्याला जबाबदार कोण ठरणार? महानगरपालिका. जर परमिशन दिली असेल तर महानगरपालिका राहील, जिल्हा कलेक्टर राहील, कारण जिल्हा कलेक्टरांकडे महापालिका आयुक्तांचा कार्यभार आहे. त्यांच्या कार्यकालात जर झालं तर जिल्हा कलेक्टर जबाबदार राहील. पोलीस यंत्रणा पण जबाबदार राहील. पोलीस यंत्रणेने गुन्हा का दर्ज केला नाही? जर अनधिकृत बांधकाम होतोय तर शासन नियमावलीच्या आदेशानुसार पोलिसांचंही कर्तव्य आहे, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला पाहिजे. परंतु जो नियमानुसार भांडतो, जो नियमानुसार आंदोलन करायचा प्रयत्न करून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, त्याचाच आवाज दाबवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात आणि येऊन सांगतात की साहेब तुम्ही आंदोलन करू नका. मी म्हटले कुठल्या नियमामध्ये आहे? जर नियमबाह्य गोष्टी सरास होतात आणि जो नियमाने बोलायला जातो, आवाज उठेल त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करतात, हे कुठेतरी लोकशाही कारभारामध्ये महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान घटना लोकशाही कारभारामध्ये अशोभनीय आहे. कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडविला, त्या अंतर्गत कायद्याचे रक्षक जर नियमबाह्य गोष्टीला खतपाणी घालत असेल तर लोकांनी कायदा म्हणून पोलिसांकडे कोणाकडे जावं, कायद्याचा न्याय मागायला कोणाकडे जावं, हे आपल्याला गेल्या 2.5 वर्षात अनुभव आला आहे. तर म्हणून मला सांगायचे की जर माझं आंदोलन थांबवायचं असेल तर प्रथमतः त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा जो जायंट व्हीलने अनधिकृतरित्या बसवलं. महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करून ते जायंट व्हील काढून टाकावं आणि अधिकृत शिवाजी टॉवरचं काम पूर्ववत चालू करायला महानगरपालिकेने परवानगी द्यावी, जे अधिकृत कार्यादेशामध्ये आहे. तेव्हा सर्व कायद्याचे रक्षक पोलिसांना विनंती आहे की तात्काळ गुन्हा दाखल करा आणि महानगरपालिकेला विनंती आहे की तात्काळ कारवाई करा. नाही तर येत्या 26 तारखेला शुक्रवारी माझ्या 25 तारखेला आईचं श्राद्ध आहे. त्यामुळे मी आंदोलन 24 तारखेचा रद्द करून 26 तारखेला पुढे घेतोय. अर्धनग्न आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, अर्धनग्न आंदोलन जिल्हा कलेक्टर ठाणे येथे होईल. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.